आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशन आणखी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी होती। मात्र आता पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे। नागपूर अधिवेशनाचे कामकाज 10 दिवस चाललं आणि या अधिवेशनात नवाब मलिक, सलीम कुत्ता प्रकरण, मराठा आरक्षण आणि अवकाळीचे मुद्दे गाजलेले आहेत। तर मराठा आरक्षणावरून आज पुन्हा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणावर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावर विरोधकांनी सभात्याग सुद्धा केला होता। त्यामुळे आजही आरक्षणावरून गदारोळ होण्याची शक्यता अधिक आहे। आणि आपण याविषयी सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत। थेट नरेंद्रकडे जाऊयात। नरेंद्र, सुप्रभात। आणि नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र गाजलेले मुद्दे होते ते अर्थातच नवाब मलिक असेल, त्याचबरोबर सलीम कुत्ता, मराठा आरक्षण आणि अवकाळी। आज पुन्हा एकदा विरोधक सरकारला या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा घेरण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते। काय अपडेट्स आहेत? नक्कीच नागपूर जे हिवाळी अधिवेशन आहे ते चांगल्या मुद्द्यांनी गाजलेलं आहे। सलीम कुत्ता असो की याचा मुद्दा, दुष्काळाचा मुद्दा असो किंवा अतिवृष्टीचा मुद्दा असो, हा चांगलाच विरोधी पक्षांनी लावून धरला होता। त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मात्र चांगलाच धारेवर धरणारा होता आणि सत्ताधाऱ्यांना गोचित पकडणारा होता। मात्र सत्ताधाऱ्यांनी हा विरोधकांचा मुद्दा जो आहे तो कुठेतरी मोडीत काढला आहे, कुठेतरी त्यांना पळवाट दिली होती। विशेष म्हणजे विदर्भाचे जे अनेक मुद्दे होते, धानाचा मुद्दा असो, शेतकऱ्यांचा मुद्दा असो, मात्र यावर अजूनपर्यंत योग्य आणि ठोस असा जो सरकारकडून निधी यायला पाहिजे होता किंवा त्याच्यावर अंमलबजावणी होण्याच्या संदर्भात जे आश्वासन द्यायला पाहिजे होतं ते कुठे झालं नाही, असा विरोधकांचा आरोप आहे। आणि त्याच याच्यावरून विरोधक मात्र संतापले होते। एकंदरीतच हा अधिवेशनाचा जो 10 दिवसाचा जो कालावधी आहे तो विरोधकांनी चांगल्या पद्धतीने गाजवला असला तरी मात्र एक विशेष बाब म्हणजे या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांनी सामंजस्याने हे विधिमंडळ चालवलं असं म्हणावं लागेल। कारण कोणत्याही प्रकारचा सभात्याग या दरम्यान झालेला नाही आणि विरोधकांनी कोणत्याही प्रकारे जे सरकारला धारेवर धरायला पाहिजे होतं किंवा अडचणीत आणायला पाहिजे होतं असं कोणतंही काम विरोधकाकडून झालेलं नाही। ही बाब मात्र सरकारच्यासाठी जमेची असली तरी जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मात्र या अधिवेशनात चांगलाच गाजला आहे आणि आजही हाच मुद्दा धरून विरोधक चांगल्या पद्धतीनं सरकारला गोचित आणण्याची रणनीती आखत असल्याची माहिती आहे। नरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी हॅपनिंग्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तर आपण पाहतोय आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे नक्कीच विरोधक आक्रमक होतील आणि यावर आता सरकार सुद्धा कशा पद्धतीने उत्तर देते हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मंत्री